रामकृष्ण हरी। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 1 ते 7। मग संजयो मने राया ते आई केतो पार्थु तेथे शोकाकुल रुदनाते करीतसे ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवने परी जैसे लवण जळे झळंबले ना तरी अभ्र वाते हाले तैसे सधीर परी विरमले हृदय तयांचे म्हणून कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला जैसा कर्दमी रूपला राजहंसू तया परी तो पांडू कुमरू महामोहे अति जर्जरू देखोनी श्रीशाग धरू काय बोले म्हणे अर्जुना आदी पाही हे उचित काय ये ठाई तू कवन हे काही करिता हासी तुझ सांगे काय जाहले कवन उने आले करिता काय ठेले खेदू काईसा। अर्थ अर्जुनाची शोक अवस्था। मग संजय धृतराष्ट्रास म्हणाला, ऐका, तो अर्जुन शोकाकुल होऊन रडू लागला। आपल्या कुळातील सर्वांना पाहून त्याच्या मनात विलक्षण स्नेह निर्माण झाला। त्यामुळे त्याचे चित्त कशा प्रकारे द्रवले होते तर ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरघळते वाऱ्याने मेघ हलतात त्याप्रमाणे अर्जुनाचे चित्त धैर्यवान असून देखील करुणेने द्रवले। ज्याप्रमाणे चिखलात रुतलेला राजहंस अगतिक झालेला असतो त्याप्रमाणे अर्जुन हा करुणेने दुःखी झाल्यामुळे अगदी कोमेजून गेला होता। पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे अतिमोहाने अतिशय जर्जर झालेला पाहून शारंगधर काय म्हणाले ते ऐका। श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, या ठिकाणी असे करणे योग्य आहे का? तू कोण आहेस आणि काय करीत आहेस याचा प्रारंभी विचार कर। हे अर्जुना, या प्रसंगी तुला काय झाले आहे? कोणता कमीपणा आला आहे? कर्तव्य मध्येच का थांबले आणि एवढा खेद करण्याचे कारण तरी काय? रामकृष्ण हरी।